हॅलो फ्रॉम हम्पी अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी प्रियंका. आम्ही सध्या हम्पीमध्ये राहतोय. मागचे 6 दिवस झाले आम्ही हम्पीमध्ये आहे. सो हम्पीच्या आजूबाजूचं आणि जे स्पॉट्स आहेत ते सगळं, इथली हिस्ट्री जे आहे ते सगळं आम्ही स्वतः जाणून घेतोय, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय. सो आय होप तुम्हाला हम्पीची सिरीज आवडतीये. सो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे ब्रेकफास्ट आहे आलू पराठा. सो मोस्टली इकडे लाईक पुरी भाजी, आलू पराठा आणि इडली डोसा हेच चालतं. आम्ही आता विठ्ठल टेम्पलकडे चाललोय. काल आपण इथे समोर गेलो होतो, जे की अच्युतराया टेम्पल आहे, आणि इथूनच आता लेफ्ट साईडला विठ्ठल टेम्पल आहे. तर आज आपण तिकडे जाऊया. ಅಣ್ಣ ಇಲ್ಲಿಂದ ಬೈಕ್ ಹೋಗಲ್ಲ ಒಳಗೆ. ಬೈಕ್ ಹೋಗಲ್ಲ ಮೇಡಮ್. ಇಲ್ಲೇ ನಿಂದಿರ್ಬೇಕು. ಓಕೆ, इथंच पार्क. इकडे असं आहे एंट्रीला विठ्ठल टेम्पलच्या इकडे. इकडे ना विठ्ठल टेम्पल आहे. इथून चालत गेलं तर 1.7 किलोमीटर्स आहे. म्हणजे इकडून आता चालतच जायचंय. हनुमान टेम्पल वगैरे पण आहे इकडे सगळे. सो एकच रूट आहे आणि जाताना खूप सारे मंदिरं लागतात आपल्याला. अँड हिअर आय टुक दिस ब्रेसलेट, नाईस वन. सो या, काल मी हे असं वाला एक घेतलंय, ड्रीम कॅचर गाडीत लावायला. छान सुंदर आहे. चलो. नदी पण इकडेच बाजूलाच वाहतीये, आपण बघू शकतो. तुंगभद्रा नदी आहे. अँड आपण येऊयात नंतर तिकडे. फक्त नदीजवळ बसायला असं निवांत. खूप हॅपनिंग आहे यार इकडे. लाईक खूप सारे स्टॉल्स वगैरे आहेत असे. सो चालत निघायचं असंच. छान मस्त वाटतंय. इकडून असा व्ह्यू दिसतोय तुंगभद्रा नदीचा. अशी दगडांमधून ही रूट आहे. खूप मोठे मोठे रॉक्स आहेत इकडे. त्याच्यातून अशी मंदिरं आहेत. आता छोटे छोटे हे असे मंडप वगैरे लागतील आपल्याला. वाव, मस्त. इकडे किती सुंदर वाटतंय. आणि ते कोरॅकल राईड वगैरे सगळं इकडूनच आहे. इथे ते बोट वगैरे बघू शकतो आपण. वाव. हे कोदंडरामा स्वामी टेम्पल आहे. तिथे ना खूप सारे टेम्पल आहेत, छोटे छोटे छोटे. आणि सगळीकडे चालत जायचं, चढायचं, पायऱ्या चढायचं, उतरायचं. ओ माय गॉड. आज थोडंसं ऊन वाटायला लागले, गरमी आहे. बट काल परवा एकदम असं मस्त क्लायमेट होता फिरण्यासाठी. थोडंसं ऊन आहे बट मस्त. ते काहीतरी आहे ना, एक विष्णू टेम्पल आहे असं सांगितलं त्या खालच्या आचार्यानी. आणि ते म्हणलं की कुठेतरी खिडकीतून काहीतरी मंदिर दिसतंय. त्याच्यामुळे थोडं इंटरेस्टिंग वाटलं म्हणून आम्ही आलो इकडे वरती. काय दिसतंय? विष्णू मंदिर आहे, टेम्पल. अच्छा, झोपलेलं विष्णू. अच्छा, बंद आहे. बट हे फक्त दरवाजाला हे असे होल आहेत. अच्छा, झोपलेलं असं आहे. नाईस. इथे अशी पुढे आल्यावर आहे ना 3-4 रूट आहेत. आता काल आपण इकडे गेलो होतो, तिकडून आलो होतो आम्ही. अच्युतराया टेम्पल जो आहे तिकडून. सो असं सरळ आला की इथे रस्ता लागतो. आणि इथून सरळ गेलं आता तर ते विठ्ठल टेम्पल, स्टोन चॅरियट जे आहे ना ते सगळं लागतं इकडे पुढे. सो या ದಿನಾನು ಇಲ್ಲಿ ಕುಂಡಿರ್ಬೇಕಲ್ಲ. ಈಗ ಬರ್ತಾರ ಜನ, ಬರ್ತಾರ? ಸೀಸನ್ ಮಲ್ಲಕ್ ಬರ್ತಾರ. ಟಾಟಾ
पुणे 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 महाराष्ट्र. महाराष्ट्र. इथे शिवालय म्हणून हे टेम्पल आहे वरती जायला असं. विठ्ठल टेम्पलच्या रोडलाच लागतो हे सगळं. सो या बघू शकता किती सुंदर दिसतंय. वा, चला इकडे चाललेत लोक. इथून इथून गेलेत, तिथून परत वरती जायचं बहुतेक. हा काय आता परत मागेच लागलाय. कधीपासून आमच्या सोबतच येतोय. अजून विठ्ठला टेम्पलला 500 मीटर्स आहे इथून. असा रस्ता आहे तिकडे जायला. एकदम छोटा रस्ता आहे या मंदिराकडे जायला. सो चालत आलो की मेन हम्पी जे टाउन आहे छोट्या गावातून, तिथून चालत आलो की 2-2.5 किलोमीटर आहे. बट कमलापुराच्या इकडून आलो तर मग म्हणजे तिथेपर्यंत जाता येतं गाडीने डायरेक्ट. सो आता जाताना रस्त्यात हे असे छोटे छोटे मंदिरं वगैरे आहेत जुने. इथं ना बहुतेक तिकीट आहे, तिकीट घेऊन आत जायचंय. सो आम्ही डायरेक्ट एक्झिट पॉईंटला गेलो होतो. आम्हाला माहिती आहे तिथून लोक बाहेर येत आहेत. सो आम्हाला वाटलं की तिकडूनच आत पण जायचंय. बट ते म्हटलं की तिकीट घेऊन तिकडून या. किती तिकीट आहे माहिती नाही, बघूयात. गरमी आहे, आज ऊन लागायला लागले चपाचप. तरी छत्री घेऊन फिरतोय आम्ही. पूर्ण हा एरिया जो आहे म्हणजे विठ्ठल टेम्पलच आहे हे. आतमध्ये पूर्णच्या पूर्ण विठ्ठल मंदिर आहे. आणि मग त्याच्या आतच जे स्टोन चॅरियट आहे ते आहे. इकडे असं आहे आतमध्ये. अँड हे आपण बघतोय समोर स्टोन चॅरियट आहे. हम्पीच्या प्राचीन अवशेषामध्ये लपलेलं एक अविस्मरणीय रत्न म्हणजे विठ्ठल मंदिर. विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेलं हे मंदिर आजही आपल्या दगडी वास्तुकलेसाठी जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवान विठ्ठलांना समर्पित आहे, ज्यांना दक्षिण भारतात विठ्ठल आणि महाराष्ट्रात विठोबा म्हणून ओळखले जाते. यामुळे महाराष्ट्र आणि हम्पी यांच्यात एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जोड दिसते. मंदिरात पाऊल टाकतात सर्वात आधी लक्ष वेधून घेतो तो म्हणजे स्टोन चॅरियट. दगडात कोरलेलं भव्य रथ. हा रथ पूर्णपणे एका दगडातून बनवलेला नसला तरी त्यातील प्रत्येक दगड एकमेकांना इतक्या अचूकतेने जोडलेले आहेत की एक सलग शिल्प वाटतं. इथे ना हे जे पिलर्स आहेत हे सगळे याच्यातून म्युझिक येतं. आणि आता सध्या त्या लोकांनी इथे स्कॅनर ठेवलंय. तर स्कॅनर स्कॅन केलं की या पिलरमधून काय आवाज येतो ते त्या स्कॅनमध्ये आपल्याला कळतं. तर असे प्रत्येक वेगवेगळ्या पिलरच्या इथे एक वेगवेगळा स्कॅनर ठेवलाय. सो इथे वेगळं आहे. जलतरंगाचा जो आवाज आहे तो या पिलर मधून येतोय असं ते सांगितलं इकडे. आज मंदिर आणि रथ हे दोन्ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट आहेत. तुटलेल्या भिंती, कोरलेले स्तंभ आणि रथावरच्या आकृत्या आजही त्या वैभवाची साक्ष देतात. चला बाहेर आलोय आम्ही मंदिरातून. खूप काही आणि तिथे बघण्यासारखं. सो निघतोय आता आम्ही. आता दुपारचे 3:30 वाजतात. सो रूमवर जातो थोडा वेळ अँड देन आराम करून नंतर सनसेटला कुठेतरी जाता येईल.